तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपल्या बाप्पाचं डेकोरेशन अर्ध राहिलेलं आहे, आज आपण ते कंप्लीट करू. आणि मग त्यासाठी मी लगेच काढायला लागलो होतो आपलं डेकोरेशन सामान जे ते नाही. आणि मग लगेच म्हटलं आता हे काढायसाठी मला याच्या दोघांच्या मदत बसवलं, काढून घेतलं. आता म्हटलं कालचं कटिंग करून घेऊ लगेच, नाही की मग कटिंग केल्यानंतर पेंट द्यायला एकदम सोपं पडेल. लगेच कटिंग करून घेतली आणि यांचा पेंट मिक्स करत होते. त्यात पण एक्सपेरिमेंट चालू होता यांचा, ब्लॅक व्हाईट येलो काही पण मिक्स करत होते. आपल्याला फक्त कलर बरोबर पाहिजे होता. म्हटलं आता कलर बरोबर झालाच पाहिजे. मग शेवटी कलर बरोबरच झाला. मग पेंट देत होती. म्हटलं आता माझं दाखवतं काही ना काही का मी करतोय ते नाही दाखवस तुला. लगेच दाखवलं तिने पण ते मस्त एक नंबर डिटेलिंग करत होतो. आणि मग इथं बाजूला सगळं सुकायसाठी ठेवलं आणि जरासं इथं ठेवलं आणि जरा दुसऱ्या टेबलवर ठेवलं. आणि मागं बघितलं ना डायरेक्ट नुसतं म्हणजे पसारा होता. आणि मग नंतर आता ते ओम करत होती दीदी, ते चिपकवलं तिथं. आणि ओम करून झाल्यानंतर अजून जरा भारी दिसत होतं. आणि याच्या मागे चार्ट पेपर लावायचं राहिलं आणि त्याचं तसंच दिलं चिपकून. म्हटलं जाऊ दे आता. मग लगेच म्हटलं आता हिला पेंट कर पटकन. पेंट करत होती. मग नंतर म्हटलं आता खाली पूजा आहे आणि वर आपलं जरासं कंप्लीट झालं. आणि त्यात होते तांदूळ जरासे. मग म्हटलं आता याच्यातलेच काढून खाल्ले आणि त्याचं डायरेक्ट पर्वत बनवायला स्टार्ट केलं. आणि मग म्हटलं आता एवढं पसारात जाऊ दे आधी, ते मग बनवून घेतलं लगेच. आणि मग कसं वाटतंय सांगा, कारण आता आपलं कंप्लीट झालं, फक्त जरासं लाईट बीट लावायचे बाकी आहेत. मग घरात पूजा सुरू होती. मग म्हटलं आता व्लॉग संपवतो इथंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ज्याला आवडला आहे ते लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. बाय बाय.